तल पाहतो ना, एवढी मोठी आणि अशीच रायगड किल्ल्यावरती 100 एकरामध्ये 11 पाहायला भेटतील तुम्हाला. बारकी बारकी 84-84 आहेत, पण त्या 11 मधलं साहेब सर्वात मोठं पाहिलं तर आपल्या समोर, कारण हे 32 फूट खाली खोल आहे. 12 महिने पाणी असतं. यांच्यामध्ये दगड काढून रायगडाला उभा केलं. काढून नाही बांधला, दगडाला घडवलं मग बसवला, म्हणून 14 वर्षे लागली. याचं नाव पाहिलं तर गंगासागर. ज्यावेळी रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला, काशीवरून गागाभट आले, त्याने तिथून आणलं होतं 7 नद्यांचं पाणी, पण अभिषेक करून जे पाणी उरलं गेलं त्याच्यामध्ये सोडले, म्हणून त्याला तीर्थ गंगासागर म्हटलेले. समोर जो आपण पाहते आडवा डोंगर, टोका लोकोबेत बघा, टकमक टोक, जिथून कायद्यांना फेकायचे. रायगडावरचं साहेब सर्वात खतरनाक स्पॉट आहे तो समोरच. कारण पूर्वी हायकोर्टात शिक्षा होती, फेकूनच द्यायचे. आपल्या राजाने गडावरती कैदी ठेवले नव्हते, पण आपले राजे रोज त्या टोकाला जायचे. तुम्ही जर कधी गेलात तर त्या टोकावरून सरळ खाली जर पाहिलं तर जिजामातेंचा पाचाडगावचा वाडा दिसतो आजही. शिवरायांना रोज गडावरतून खाली जाणं शक्य नव्हतं, तिथून दर्शन घ्यायचे आपल्या मातेचं. आणि रांगेमध्ये आपण खिडक्या पाहता राजांचे सोल्जर पहाऱ्याकरी इथून पहारा करायचे. जिथे आहात सचिवालय ऑफिस आपल्या राजांचं, पलीकडे आपले राजांचे सदर शिवराय सदरेवरती बसत होते. आता रायगडावरचं सर्वात मेन ठिकाण जिथे आपल्या छत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला, तो जागा आपण पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.